क्वेश्चन काय आहे बघूया. डेव्हलपिंग ऑर नरेटिंग एक्सपिरियन्स. डेव्हलप अ स्टोरी इन अबाउट 80 to 100 वर्ड्स फॉर द फॉलोइंग बिगिनिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटल तुम्हाला तुमच्या हिशोबाने द्यायचं आहे. इट वॉज सॅटर्डे नाईट अँड आय वॉज ऑल अलोन ॲट होम वेन सडनली. तर ही आपल्याला स्टोरीची स्टार्टिंग दिलेली आहे, बिगिनिंग दिलेली आहे आणि या बिगिनिंग पासून स्टोरी कशी लिहायची ते आपण बघूयात आता. तर क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारचा विचारला जातो हे आपण पाहिलेलं आहे. याचं सोल्युशन आणि आन्सर का हे आपण बघणार आहोत. लेट नाईट फ्लेम्स हे मी या स्टोरीला नाव दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू तुम्हाला जे आवडेल ते सूट होईल ते नाव तुम्ही स्टोरीला देऊ शकता. हे मी ऍज अ एक्झाम्पल नाव दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही टायटल लिहाल त्याला एक बॉक्स करा, अंडरलाईन करा. एक्झामिनरला दिसताना या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि फुल मार्क्स मिळण्याचे चान्सेस याच्यामध्ये खूप जास्त असतात. स्टोरी बघूयात. इट वॉज सॅटर्डे नाईट अँड आय वॉज ऑल अलोन ॲट होम. सडनली I saw smoke coming out of my neighbor's kitchen window. तर मला टायटल काय दिलं होतं. इट वॉज सॅटर्डे नाईट. या टायटल वरून किंवा या वाक्यावरून मला पूर्ण स्टोरी एक सांगायची होती, पूर्ण एक स्टोरी नरेट करायची होती. नाव माझ्याकडे चॉईस आहे की कशा प्रकारची स्टोरी मी नरेट करू शकते, कोणत्याही प्रकारे ही स्टोरी घेऊ शकते. तर मी काय लिहिलंय ते आपण पाहूयात. It was Saturday night and I was all alone at home. Suddenly I saw smoke coming out of my neighbor's kitchen window. सॅटर्डेला मी घरी एकटाच असल्यामुळे मला असं दिसलं की माझ्या शेजारच्यांच्या घरामधून खूप सारा धूर येतो आहे. I ran out of my house and see what was happening. मी घराच्या बाहेर गेलो पटापट आणि बघितलं काय होतंय. I was shocked to see that the entire kitchen had caught flames, but luckily there was no one home. मी पाहिलं की सगळं किचन मध्ये आग लागलेली आहे, संपूर्ण किचन मध्ये आगीच्या ज्वाला येत आहेत, पण लकीली कोणी त्यावेळेस घरात नव्हतं. आय पॅनिक बट आय केम बॅक होम अँड आय कॉल्ड द फायर डिपार्टमेंट. मी घाबरलो परंतु मी घरी आलो आणि मी फायर डिपार्टमेंटला कॉल केला. आय ऑल्सो शाउटेड अँड ट्राय टू आस्क हेल्प फ्रॉम द अदर्स नेबर. मी जोरात ओरडलो कारण मला हेल्प हवी होती, शेजारच्यांकडून माझ्या नेबर्स कडून हेल्प हवी होती. तुम्ही बघू शकता सगळी जी स्टोरी आहे ही जी मी लिहिती पास्ट टेन्स मध्ये लिहिते, म्हणजे ही गोष्ट ऑलरेडी घडून गेलेली आहे. या अशा पद्धतीने तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. इन ओनली फ्यू मिनिट्स सम पीपल हॅड गॅदर अराउंड द बर्निंग हाऊस. बाय देन द फ्लेम्स हॅड रीच टू अदर्स होम्स टू. एवढ्यात मी पाहिलं की सगळी लोक गोळा झालेली आहेत, परंतु आगीचा जो प्रमाण होतं किंवा आग मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे सगळीकडे आग पसरत चालली होती. द फायर ट्रक अराइव्ड अँड दे वर रॅपिडली ट्राइंग टू डिस्टिंग्विश द फायर. म्हणजे फायर अलार्मची जी गाडी असते ती आलेली होती आणि ते खूप चांगले प्रयत्न करत होते की आग कशी रोखता येईल, कशा पद्धतीने थांबवता येईल. बाय दॅट टाइम द हाऊस ओनर हॅज अराइव्ड अँड ही वॉज ऑल्सो सो शॉक्ड बट ही वॉज ग्लॅड दॅट आय हेल्प्ड हिम. हाऊस ओनर सुद्धा तिथे आले, म्हणजे ज्यांच्या घरी आग लागलेली होती ते सुद्धा तिथे आले आणि ते सुद्धा घाबरले, परंतु त्यांनी मला थँक्यू म्हणले, त्यांनी माझे आभार मानले कारण मी त्यांना हेल्प केलेली होती. एव्हरीवन अपलॉड अँड थँकिंग मी फॉर द क्विक थिंकिंग. सगळ्यांनी माझे आभार मानले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या कारण मी पटापट विचार केला, क्विक थिंकिंग केलं. एव्हरीवन शुड थिंक क्विक अँड फास्टर इन दिस टाइप ऑफ सिच्युएशन. अशा सिच्युएशन मध्ये आपण योग्य विचार केला पाहिजे, पटापट विचार केला पाहिजे, ना की आता काय होईल कसं होईल पॅनिक नाही झालं पाहिजे. थोडक्यात everyone should think quick faster and we should use our presence of mind and always try to help others. It was extremely shocked but I glad I could help. सो बेसिकली अशा प्रकारे आपल्याला कन्क्ल्युजन लिहायचं असतं की कन्क्ल्युजन मध्ये काय येणार की अशा प्रकारे स्टोरी झालेली आहे, आग लागलेली होती तरी मी चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने विचार केला आणि त्याच्यामधून ही सिच्युएशन बाहेर काढण्याचा किंवा ही सिच्युएशन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. नरेटिंग स्टोरी एक्सपिरियन्स मध्ये टायटल, ओपनिंग, होल स्टोरी अँड कन्क्ल्युजन ऑफ द स्टोरी. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या फ्रेंड सोबत शेअर करा. ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.